राम राम मंडळी. कलम 302 ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला काय मजा म्हणतो मी, तुम्हाला आतलं कळायचं नाही, आतलं कळायचं नाही. आतलं नेमकं काय? आत्ता मला असं वाटतंय येणाऱ्या काही भागामध्ये वेळ अशी आली या किंवा ह्या भागामध्ये की थोडंसं आतलं तुम्हाला कळलंच पाहिजे. ती गरज आहे. ही स्टोरी मला सांगायची नव्हती, कारण बाकीचे लोकांनी जे प्रसार माध्यमाशी निगडीत आहेत काही सांगायला सुरुवात केली, म्हणजे त्याला काही तर्क नाही, काय नाही काय नाही. अरे मला चुकतंय गणित. आणि मग कळतच नाही पुढच्याला, म्हणलं तुम्ही काय सांगणार त्यांना ना, असा विषय. तुम्हाला मीच काढून सांगतो थोडंसं. घटना सांगली जिल्ह्यातली आहे आणि घटना कशी आणि काय घडली आणि याला जबाबदार माझ्या सकट तुम्ही सुद्धा आहेत, हे पण लक्षात घ्या. हा समाज हा हुशार झाला पाहिजे. इतका हुशार काही गोष्टी खरंच लोकांना कळत नाहीत. नेमका काय विषय आपण बघू आता. सांगली जिल्ह्यातला कवठे महांकाळ आणि त्या जवळपासच एक गाव आहे, त्या ठिकाणी घडलेली घटना आहे. बायडाबाई, वय वर्ष 59-60 वर्षाची महिला. आता विषय असा आहे की पती मिलिटरीत, तिथून ते निवृत्त झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. ही महिला विधवा आहे. 2 मुलं, ते बी सरकारी नोकरीत. त्यांचं सगळं प्रपंच सुखी, सगळं सुखी. बा नाही सुनांची पटत म्हणून ही बायडाबाई वेगळं राहायची, गावातच वेगळ्या खोलीत. पण या बायडाबाईला हार्मोन्सच्या अनबॅलन्सिंगमुळं, शरीरातले संप्रेरक आहेत, हार्मोन्स आहेत, त्याच्यातल्या अनबॅलन्सिंगमुळं थोडंसं उतार वयात किंवा ज्या वयात देवाची पूजा अर्चा त्या वयात त्या बाईला शरीर सुखाची चटक लागली. आता एका स्त्रीला जेव्हा, आणि ही नुसती चटक नाही, हा रोग आहे, हा डिसीज आहे, ह्याच्या औषधोपचार आहे, ही लोकांना कळलंच नाही. त्या बाईला कळण्याला कळलं नाही, तिच्या लेकांना कळलं नाही, समाजाला कळण्याचा विषयच नाही. मग समाजाने तिला काय दिलं? तिने जे मागितलं ना, समाजाने तिला कसं दिलं काय दिलं बघू आपण आता. निम्फोमेनिया सारखा आजार त्या महिलेला जाणवला. याचं कारण म्हणजे अवघड जागेवर सतत खाज सुटणे, त्याच्यानंतर केस गळणे डोक्याचे, डोक्यात कोंडा तयार होणे, बरीच लक्षणे आहेत त्याची. आणि मन अस्थिर राहणे, अन्नपाण्यासुद्धा मन लागत नाही. फक्त एकच तीव्र इच्छा होते की पुरुषाचं शरीर सुख घ्यायचं, असं त्या रोगाचं एक ही आहे. पण त्याला काही लिमिट नाही, ध्यानात ठेवा. 8-8, 10-10 पुरुषसुद्धा असा प्रकार असतो तो आधारात तसा आहे. त्याच्या पाठीमागं सायन्स आहे सगळे. ह्या बाईला तो झाल्यावर, ती बाई जर आपण आता लय आहे परदेशी लोक आहेत नाही, आपण म्हणतो इंग्लंड अमेरिका दुनिया, ही श्रीमंत काय आहेत माहिती का, ते डोक्याने खरंच हुशार आहेत. तो समाज प्रगल्भ आहे, ध्यानात ठेवा. आणि आपली अजून बी लय अंधश्रद्धा हेन तेन लय गुंतलेली आहेत, आणि त्यांना तसं ठेवलंय आपल्याला, ध्यानात ठेवा. एक ठराविक सिस्टीम ही कार्यरत आहे सगळी, आणि ती कमान ठेवलंय. अजूनही आपण पारतंत्र्यातच आहोत बौद्धिकदृष्ट्या. हा, ध्यानात ठेवा. इथं विषय असा आहे, ह्या बाईला ती तीव्र इच्छा तयार व्हायला तिने काय केलं, कोणतरी पुरुषाला आकर्षित. बरं असं आहे, बाई बी जाडजूड चांगली दिसाय दिखली, पण वय वर्ष 60, पण ते वृद्धकाळ आहे असं लय दिसत नव्हता. त्याच्यामुळे एखादा पुरुष तिकडं सहज आकर्षित व्हायचा. आणि कसं असतं, जगाचं एक ही आहे किंवा फोकाट म्हणलं तर नाही म्हणत नाही कोण, अशातला सगळीकडेच आहेत ते. कुठला तालुका जिल्हा राज्यसुद्धा त्याला काय, कुठं जातो मी, असं आहे. मिळते काय कुठं फुकाट. हा, रोजच भाजी भाकरी खाऊन कटाळा येतोय. मग आज कोणाचा जागरणाचा आवाज नाही, कोणाचं लग्न आहे का, कोणा काय मिष्टांना ताव मारूशी वाटतो लोकांना. ही मानसिकता आहे लोकांची. त्या बाईंनी 1-2 जणांशी रिलेशन ठेवायला सुरुवात केल्यावर ते समजा ठेवलं रिलेशन, ती वाकडं तिकडं हलबाडलं, 15 मिनटं 20 मिनटं गेली निघून. तासाने अर्ध्या तासाने परत ती इतकी तीव्र इच्छा की काय करून काय नको. मग काय करायचं आता, लगेच दुसरे कोण, हिथं काय रेशनिंगसारखी लाईन लावायची का? आजार तसा भयंकर आहे. मग त्या बाईला तिच्या सुनांनी लेकांनी समजून घेतलं नाही, इथं राहायचं नाही, ती गाव सोडून दुसरीकडे राहायला गेली. तिला नाईलाज होता. हात कापलं, कॅन्सर झाला, कुठं काय रोग झाला, आजार तो दिसतो, त्याच्या जखमा असतात. हा आजार दिसत नाही, कारण हार्मोन्स ही शरीराच्या आत असतात. तो डायरेक्ट प्रभुत्व मेंदूवर आणि तुमच्या भावना कंट्रोल करत नाही, असा तो आजार आहे. याची आपल्या समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये जनजागृती व्हायला पाहिजे लोकांच्या. आणि सगळ्या डॉक्टरांना हा विषय माहिती आहे. हा, पण ते बी कसं आहे,
लय डोकं लावायचं. ते काय आता मग स्पीकर घेऊन हिंडतात का डॉक्टर लोक, त्यांच्यापर्यंत जर पेशंट गेलं तर त्यांना सांगताना असा असा विषय असतो म्हणून. लोकांना माहितीच नाही याच्याविषयी, त्यामुळे म्हणलं आतलं कळलं पाहिजे. ती तिथून गाव सोडलं. धुळगाव रोडला एक बार आहे, त्या बारच्या पाठीमागे तिने रूम घेतली. त्याच्या आधी तिने 4-5 रूम बदलल्या होत्या. कुठं जाईन तिथं लोक येऊन द्या. नंतर नंतर त्यांनी त्याचे पैसे घ्यायला सुरुवात केली. काय 17-16 वर्षाच्या मुलांच्या पासून, आता ही जी वयोगट आहे, हा वयोगटाचा एक ग्रुप असतो बघा. 16-17 वर्षाचा वेगळा असतो, 20-21चा वेगळा असतो. आपापल्या एजनुसार ह्यांचे ग्रुप असतात, मित्र असतात. एक जणाला तिथून लागिरून निघाला ना की तो सगळी बुचकाळून आणायचा तिथून, ध्यानात ठेवा. असा विषय जगाचा. त्याच्यानंतर मोठाली माणसं, काही डोंगरे पार पिकले, पार खाली जोळ्या झालेली, असे सुद्धा लय अशी ह्याच्या वाचतात, किडे वाचतात तुम्हाला सांगतो. हा, वासनानं म्हणतात त्याला, माथारचळ म्हणतात त्यांना. हा, ते सुद्धा लाईनला. हा, खोकून बिड्या फोकणारे सुद्धा लाईनला. अशा प्रकारे 16-17 वर्षाच्या मुलापासून ते 70-71 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत, 75पर्यंत सगळ्यांनी वाथ्या नदीत हात धुवून घेतलं बा. पण ज्या माणसाची ती रूमचा मालक आहे, ती बायडाबाई रूम घ्यायची, तिथं हा प्रकार लगेच कळतं. ते काय असे झाकलं जात नाही, लगेच कळतं. तिथं जाळ आहे, तिथं दूर निघणारच, की लगेच ते मालकाचीच बदनामी व्हायची. आईला काय बा, कोणाला खोली द्यावं, तुला कळलं पाहिजे ना, असं तसं. तू मला बोसाड्यात गेलं बा ते भाडं, ती मला तुझं भाडं नको, काय नको, बाई तू इथून जा बा. अशा 4 रूमा बदलल्या, 4 गावं बदलली, आणि 5वी शेवटची रूम भेटली ती धुळगाव रोडवरचं ते बार आहे, आणि त्या बारच्या पाठीमागची ती रूम आहे, त्या ठिकाणी ती आली. नेहमीप्रमाणे 16 ते 72 चालूच आपला हिशोब. आला ते मालक व्हायला लागलं. म्हणलं काय करावं, ते अवघड आहे. त्या जे पुरुष यायचे, जे ह्याच्यात एक 20 वर्षाचा पंटर होता, तो ज्याला काही जमत नाही त्याने ड्रायव्हिंग करावी असं म्हणतात, किंवा ज्याला काय जमत, शेतकऱ्याचं आमच्याकडे असं म्हणणं आहे, ज्याला आयुष्यात काहीच करता येत नाही त्यांनी गाया सांभाळायच्या. कारण गाया सांभाळायच्या म्हणजे स्वतः बैल व्हावं लागतं. चारावायचं, गुडघं जात्यात पार पावसाळ्यात ह्याच्यात त्याच्यात. मी तर 7-8 वर्ष धंदा केला तुम्हाला सांगतो. माझ्या डिरीवाल्यानेच 5 एकर घेतली बोला. म्हणून माझं कर्ज काय फेटलं, गाय इकून कर्ज फेटलं. मातीच जाऊ तिकडं म्हणले, नकोच आहे आपल्याला, शेण राहते फक्त. काय सांगायचं तुम्हाला. दुसरी गोष्ट, शीत लोक, त्यात 20 वर्षाचा एक पंटर होता, आणि त्याचं नाव आहे करण बदाडे. हा ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, वय वर्ष 20 वर्षाचं वय. म्हणजे कसं असतं तुम्हाला माहिती आहे का, ती असलेली गाणी ऐकायची, ट्रॅक्टर चालवायचा. यांच्या कमरेचा पारभोगा होतो, यांना कळून येत नाही. हे म्हातारपणी सरळ संडास सुद्धा करू शकत नाही ट्रॅक्टर ड्रायव्हरचं. त्याला काय पाठ आहे का, काय आपटून बेकार काम नाही. पण रग असती, वय असतं, काय होत नाही. आणि ह्या इथल्या जी पैशावाली लोक आहेत त्यांना ही सिस्टीम पाहिजे असते, ती सांभाळतात. उचल पाहिजे का तुला, मोबाईल घ्यायचा का, माझ्या ट्रॅक्टरवर तुला मोबाईल घेऊन देतो, 10-5 हजार देतो. हा म्हणला ते नको, पण मला आठवड्याला पैसे द्यावे लागतात, मी राहतो बा. कुठून तरी 4-2 जणा करून कॉन्टॅक्टमध्ये कळलं की अशी बाई बा, बायडाबाई कार्यक्रम करते बा. हा, आम्हाला पैसे घेते बा. त्याला घेऊन गेला. म्हणलं ट्रॅक्टर ड्रायव्हर. शिव म्हणला करण. म्हणले आठवड्याला पैसे द्यावं लागतात. म्हणजे किती, 2000 रुपये. बरोबर, ठीक आहे. दूरला गडी, नवीन कवळ केराळा पोर, बाई 60ची. काय त्याला हे कसं असतं माहिती आहे का, म्हणजे आता चौकात काय ना, कुत्र्याला कुत्रीची काढतात. कोण काय बघतं का, की कोण किती वयाचं आहे, कोण बाधवाय, हे कुत्रा आहे वयस्कर आहे, कोण तर नाही, काय नसतं त्याच्यात. ही लफड्याची दुनियाच अशी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी पोरगा इतका बेकार दुरला तिथं, की तो सारखा मालकाला पैसे मागायला लागला, सारखाच मालका. अरे म्हणलं करतोय काय, ते विचारणं तुमचं काम नाही. आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणजे काय झालं, ट्रॅक्टर ते कारखान्याला व्हायचं, तिथं तर ड्रायव्हरच्या लय पुढं करावं लागतं. त्याला डबा दे, अंडा करीच दे, हॉटेलवर करून दे, चहा पाण्याला पैसे दे. पण वा भाऊ, माझ्या टोळीला 7 लाख गुंतले आहेत. हां, ती तिकडची 40 गावची, काय ती बुडलं नाही पाहिजे, टोळी नाही, तू व्हा भाऊ फक्त, तो पाया पडतो. असं लय लाख लफडी त्याच्यात. ती ट्रॅक्टर ड्रायव्हरला मालक पैसे देतात, आणि तो ती घेऊन हिला द्यायचा. हळूहळू याच्या असं लक्षात आलं, आणि त्याच्यात नियती बी असतीच. त्याच्या असं लक्षात आलं त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या,
की सालं बाकीच्याकडून 200-300 रुपये घेतील, माझ्याकडून 2000 घेते, गरीबाला लुटते ही. त्याला थोडी चिड तयार झाली. आणि एक दिवस असाच त्याचा कार्यक्रम शॉर्टबीट उरकल्यानंतर त्याला म्हणला, ही काय तुझं खरं नाही बरं का, तू गरीबाचंच घर दानाला लावती. म्हणली तुला काय कोण निमंत्रण दिलं होतं का, काय पाटकून निघायचं. म्हणली थांबायचं नाही, परत यायचं नाही. नाही तसं नाही म्हणला, पण बाकीच्याकडून 200-300 माझ्याकडूनच 2-2 हजार रुपये आठवड्याला, ती माझं मी बघन. हे असे शाब्दिक वाद झाला. त्याच्यावर वाद झाल्यानंतर त्या वादाचं जे परिणाम आहे की याचं सर्किट, आणि हे बऱ्याच वेळा टाकेज बी असतात. तुम्हाला सांगतो आता, हे मद्यपी होता का नाही दारोडा याचा काय पुष्टी पोलिसांच्याकडून झालेली नाही. पण यांनी त्या रागाच्या बारामध्ये तिच्या बोकांडी बसला आणि नरडं आवळल्यावर ती बाई मिली तार फाडून. बायडाबाई 70 वर्षाची. ती कितीतरी शेकडो लोकांचं गार करून ती मिली, ध्यानात ठेवा. आणि याला जबाबदार कोण आहे? संपूर्ण कुटुंब, संपूर्ण समाज जबाबदारी. या तिचा रोगाचं निदान जर झालं असतं तो जीव गेला नसता, ह्या मताचा मी आहे. रोगाचं निदान म्हणजे नेमका आतला विषय तुम्हाला सांगतो कसा असतो. बाई तर खलास झाली, आता एक जीव गेला, ही गेलं पळून. ह्याला काय, ती 20 वर्षाचं आहे, ट्रॅक्टरची चावी ट्रॅक्टरला लावून गेलं, ती काय सोडून गेलं नाही, असा विषय. इस्ट्रोजिन, प्रोजेस्टिन आणि डिहायड्रो स्टेरिन हे तीन नावं आहेत. तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्हाला मिळतील की कुठले अशी शरीरात हार्मोन्स आहे की जे म्हणजे सेक्स करावा अशी इच्छा उत्पन्न करणारे हे हार्मोन्स आहेत. आणि यांची स्त्रावण्याचं प्रमाण जर प्रचंड अचानक वाढलं, अचानक होऊ शकतं ना माणसाला काही, तसं ह्याचं जर प्रमाण वाढलं तर तो आजार होतो. आणि तो आजार त्या बाईने काय करायला पाहिजे होतं, कुटुंबाच्या लक्षात आलं ना की त्या बाईला सरळ सांगली जिल्हा असन, कोल्हापूरला ती सोय, पुण्यात सोय, मुंबईला सोय, नागपूरला सोय, जिथं सोय असन, जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या डॉक्टरकडे लॅब असतो. म्हणजे अति उच्च दर्जाचा मानतात थोडा, की सगळ्या प्रकारच्या टेस्ट तिथं होतात. रक्ताच्या सॅम्पल देऊन त्यातलं हे जे घटक सांगितले त्यातलं हार्मोन्सचं प्रमाण रक्तात वाढले का ह्याचे टेस्ट उपलब्ध आहेत, तेवढ्या केल्या असत्या ना, त्याला डॉक्टरांनी त्या बाईला एक इंजेक्शन दिलं असतं. त्या इंजेक्शनचं नाव म्हणजे हे वाढलेलं हे कसं कंट्रोल होतं तर एस्टिडिओल म्हणून एक इंजेक्शन आहे. पदर काय नाही, सगळं काय डॉक्टरच्या सल्ल्याने करा. तुम्हाला सांग, तुम्ही पदर डोकंच लावू नका, म्हणून तुम्हाला म्हणतं की आतलं कळलं पाहिजे. एस्टिडिओलचं इंजेक्शन दिलं असतं, काय टॅब्लेट दिले असते, साधा 30-40 दिवसाचा कोर्स गोळ्याचा केला असताना बाई नॉर्मल. लेकरांच्या त्यांच्या आई राहिली असते, नातवंड खेळावले असते. ती आपला समाज काय करतो, ती एखादी 1-2 जणांसंग संबंध ठेवले ना, बेकार नालायक हवाय नालायक, हे तुला करायला मिळा म्हणून तू तिला नालायक बनतो का? ही नालायक ही बेकार हे असं तर अरे काय चाललंय. याच्यामुळं बरेचशी लोक तुम्हाला 12 सोडून परदेशात जातात. लई इडी राहतात इथं, लई इडी. हा भंगार भिकार जाईल लोक पार मानसिकदृष्ट्या, कळा ना त्यांना खालतीवरती काय. हां, आणि ही तुंबलेली पोरं डंगरे हे नाही काय ह्याला म्हणायचं. चला असा समाज आहे महाराज, खरं सांगतो तुम्हाला. ही दुनिया आहे. एक जिता जीव गेला, ती बाई मेली, ती पोरगं पळून गेलं. त्याच्यानंतर कवठे महांकाळ पोलीस स्टेशन आणि हे जो तपास आहे हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे LCBकडे देण्यात आला. आणि त्या डिपार्टमेंटनी मालगाव म्हणून एक गाव आहे, त्यातून हा पोरगा उचलला, अटक झाला. ती आता ती काय 20-40 त्याचा काय विषय नाही काय, किंवा काय होईन ती कायदा करीन समजा. पण फुकट गेलं. अजून बी त्याच्यामध्ये कोण सहभाग आहे पोलिसांचा तपास अजूनही चालू आहे. आणि घटना किती 8 दिवसापूर्वी घडली, साधारण 27 मार्चला घडलेली घटना आहे. 3 दिवसांनी त्या बाईचा पार वास सुटला गाण, तेव्हा ती लोकांना कळलंय. असा विषय. ह्याच्यात जबाबदार तुम्ही आम्ही सुद्धा आहेत. एक इंजेक्शन आणि त्या गोळ्याचा कोर्स केला असता. आता तुम्हाला आतली गोष्ट सांगतो, 1-2-4 दिवसापूर्वी एक जणाचा फोन आला. 14 वर्षा मुलीची लक्षणं तशा प्रकारची होती. हा, ती सतत गार पाण्यात जाऊन बसायची, ती जागा सारखी चोळायची ही. तर त्यांनी मला फोन केला होता. मी तिला पटकून जिल्हा रुग्णालयात म्हणलं नेतो मी, आणि उपचार चालू झाले. हा विषय, हा समाज हुशार झाला पाहिजे. निम्फोमेनिया सारखा आजार आता होऊ शकतो लोकांना, ध्यानात ठेवा. तो फक्त ओळखता आला पाहिजे. तो कुठल्याही वयात होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा आजार पुरुषांना होत नाही बरं का, महिलांना होतो. ते नीतीचं खेळी का, पुरुष ऑलरेडीच आता संपत जाणार आहे. तुम्हाला सांगतो, पुरुषाला होतच नाही, कारण ते कव बी तयार असतं. त्याच्यात ह्याची निर्मिती म्हणजे
वासना कंटिन्यू दे, तो कधीच नाही म्हणत नाही. त्यामुळे पुरुषाला दिला नाही, हा स्त्रियांना दिला आहे आजार. असा विषय का ते सायन्स बी लय गुंतागुंतीचं आहे बुवा, असा विषय. त्याच्यामुळे हे घटनेला जबाबदार असणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्यात आपण स्वतः दोषी समजा हरकत नाही की बाबा समाज दोषी नसल्यामुळे. आणि बाकीची प्रसार माध्यमं काय सांगतात माहिती, ते अनैतिक संबंध होते, ते वर्तणूक चांगली नव्हती, अरे काय बोलताय तुम्ही. तुमच्या पोटात चपाती यासाठी, ताटात चपातीसाठी काही स्टडी नावाचा प्रकार असतो ना. माझ्यासारख्याला इंग्रजी एक वाक्य वाचता येत नाही, माझ्यासारखा अडाणी माणूस घटनेच्या मुळाशी जाऊन लोकांना जागृत करू शकतो. असं थोडं डोकं लावा ना तुम्ही, सपोर्ट करा ना मला, किंवा तुम्ही सांगा माझ्या पद्धतीने, असं माझं म्हणणं आहे. काय घ्यावं काय नाही घ्यावं अशी परिस्थिती येईल. लय मला थोडं वैताग आला ती घटना बघितल्यावर, काय सांगायचं तुम्हाला. जाण्यावर द्या की त्या निमित्ताने तुम्हाला निम्फोमिनियाची जनजागृती. आणि मी कधी शेअर करा हे करा ते बोलत नाही. जास्तीत जास्त हा भाग तुम्ही शेअर करा, तुमच्या ग्रुपवर टाका, व्हॉट्सअपला टाका. का माहिती आहे का, ह्या आजाराची माहिती समाजाला झाली पाहिजे असं मला वाटतं. रामकृष्ण हरी माऊली.